गेले अनेक वर्ष ज्या लोकांची सत्ता आहे, जे लोक इथं मालक बनून बसलेत आणि सर्वसामान्य जनतेला नोकर समजतात, ही सर्वसामान्य जनता नोकर नाही मालक आहे. आपण सेवक आहोत आणि म्हणून हा मालकी हक्काचा जो काय आहे मक्तेदारी ही आपल्याला बदलायची आहे, परिवर्तन घडवायचं आहे, नव्या मुंबईत नवीन बदल घडवायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी उमेदवार आपले आहेत भारतीताई कोळी, मिथुन पूनम पाटील, या ठिकाणी सरोजताई पाटील, अमित पाटील, हे 4 उमेदवार या भागामधून आहेत. आणि 4ही उमेदवार या भागामध्ये गेले अनेक वर्ष काम करतायत, अनेक वर्ष नेतृत्व करतायत. माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे बसलेल्या आहेत. मी रॅलीत सगळीकडे फिरत असताना या लाडक्या बहिणींचा प्रतिसाद मला मोठा मिळतोय, पाहायला मिळतोय. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला, हे सगळं समीकरण विधानसभेतून आता अगदी पक्क झालेलं आहे आणि महापालिकेत देखील तसंच होईल. आणि म्हणून कुणाच्याही भूलथापांना बळी पडण्याचं कारण नाही, कुठल्याही दबावाला बळी पडण्याचं कारण नाही. या प्रभाग 27चे उमेदवार जे आहेत त्यांचे गुंडागिरी, दादागिरी, पैसे वाटप बिलकुल खपवून घेतलं जाणार नाही. आणि दादागिरी, गुंडागिरी ही मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. पोलिसांनाही मी सांगतो, ही निवडणूक अतिशय पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे. ही निवडणूक कुठल्याही दबावाखाली होता कामा नये, कायदा सुव्यवस्था इथं धोक्यात येता कामा नये. निवडणुका होऊन जातील, परंतु या ठिकाणी कायदा सुव्यवस्था जी आहे ही राखण्याचं काम पोलिसांचंही आहे आणि आम्ही त्याला सहकार्य करू. परंतु कुठेही कुणाच्याही दबावाखाली कुठलंही काम होता कामा नये. निवडणुका निर्भयपणे झाल्या पाहिजे, लोकशाही मार्गाने झाल्या पाहिजे आणि लोकांच्या मनामध्ये आणि आता या बेलापूरमध्ये एक खेळाचं मैदान देखील आपण दिलंय आणि नगर विकास खेळाचं मैदान आपण दिलेलं आहे. 8 झोपडपट्ट्या आहेत, या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास झाला पाहिजे, ही देखील भूमिका आपल्या सरकारची आहे. आणि म्हणून पुनर्विकास आणि हाच आपला अजेंडा आहे, डेव्हलपमेंट हाच आपला अजेंडा आहे. काही लोकांचा परिवारवाद आहे, त्यांना देखील या मुंबईतली जनता सडेतोड उत्तर या निवडणुकीमध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. इथं कोणी मालक बनू शकत नाही, मालक ही जनता आहे, जनता जनार्दन मालक आहे आणि आपण सेवक आहोत, हे मी पुन्हा एकदा सांगतो. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली. मी आपल्याला सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजना कुणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, हा शब्द आहे. आणि म्हणून फक्त 1500 रुपयावर तुम्ही थांबवणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला बघायचं आहे. आणि हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो. कमिटमेंट एकदा दिली की कमिटमेंट पाळणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून मला या राज्यातल्या सगळ्या पद येतात जातात, पद वर खाली होतात, परंतु मला सगळ्यात मोठी ओळख जी मिळाली माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की येत्या 15 तारखेला या ठिकाणी आपले उमेदवार, धनुष्यबाणाचे उमेदवार आपल्याला विजयी करायचे आहे. कारण नगर विकास विभाग तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे, गृहनिर्माण विभाग तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. आणि म्हणून झोपडपट्टी पुनर्विकास असेल, गरजेपोटी बांधकाम झाले त्या नियमित करणं असेल, ओशी देण्याचा विषय असेल, क्लस्टरचा विषय असेल, हे सगळे विषय तुमच्या या लाडक्या भावाकडे आहे. आणि म्हणून माझा शब्द आहे, जे आपण 15 तारखेला
धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या ठिकाणी प्रगतीला, विकासाला मत द्या. ही निवडणूक फक्त मतदान करण्यापुरती मर्यादित नाही, तर नव्या मुंबईच्या विकासाचा फैसला, त्याचा फैसला करण्याची निवडणूक आहे. आपल्या मुलाबाळांचं भवितव्य घडवण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून डोळ्यात तेल घालून काम करा. 5 वर्षामध्ये या ठिकाणी आता इतके वर्ष तुम्ही अनुभव घेतलेला आहे. इतके वर्ष ज्यांनी फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी काम केलं, आज मी आपल्याला सांगतो, आम्हाला काही स्वार्थ नाही. मला काय मिळाले यापेक्षा जनतेला काय मिळालं हे बघणारे आम्ही आहोत. आणि नव्या मुंबईमध्ये जो विकास आहे, तो विकास करण्याचं काम या ठिकाणी शिवसेना करेल. सेक्टर 15 कोस्टल रोड बदलून रूट चेंज करायचं का? जी मागणी 8-11 ते काय सेक्टर 15 मधल्या नागरिकांची मागणी आहे, कोस्टल रोडचा रूट चेंज करा. बरोबर. मी आपल्याला सांगतो, नगर विकास विभागाच्या माध्यमातून हा रूट चेंज केला जाईल आणि त्या भागातल्या लोकांना न्याय दिला जाईल. मी बोलतो ते करतो आणि जे होणार आहे तेच बोलतो. त्यामुळे पुढे देखील तुमच्या महापालिकेचं काम नगर विकास विभागाशी संबंधित आहे. आणि म्हणून विकासाला मी यापूर्वी